श्री स्वामी समर्थ सरिता 24 स्वामी आणि स्वामी इच्छा या आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करोत अशीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. तर आता सगळ्यांनाच माहिती आहे की पितृपक्ष सुरू आहे. तर आपल्या पितृपक्षामध्ये आपल्याला महत्त्वाच्या सेवा आणि काही शंका असतात, तर त्याबद्दल आपण आज चर्चा करू. तर पहा, ही माहिती खूप महत्त्वपूर्ण आहे. घरात कुळात चालू वर्षात एखादी मृत व्यक्ती गेली असल्यास महालय श्राद्ध करता येते का? तर नाही. मृत व्यक्तीस 1 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय महालय श्राद्ध करता येत नाही. तर आणि दुसरी शंका काहींना अशीही असते की घरात कुळात सवाष्ण मृत झाले असल्यास कोणत्या दिवशी श्राद्ध करावे? तर सवाष्णी मृत होऊन 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पितृपक्षात अविधवा नवमी भाद्रपद कृष्ण नवमीला ज्या दिवशी येते त्या दिवशी हे श्राद्ध करत असतात. तर अजून तिसरी शंका काय आहे? तर ज्या पूर्वजांची तिथी पौर्णिमा असेल त्यांचे श्राद्ध कोणत्या दिवशी घालतात? तर पंचमी, अष्टमी, द्वादशी आणि सर्वपित्री अमावस्येला त्यांचे श्राद्ध आपण करू शकतो. तर अजून चौथी शंका काय आहे? तर ज्यांचा मृत्यू हा अपघाताने झाला असेल किंवा आत्महत्या केली असेल त्यांचे श्राद्ध कोणत्या तिथीस घालावे? म्हणजे ज्यांचा अनैसर्गिक मृत्यू असतो तर त्यांचे श्राद्ध केव्हा करावे अशीही शंका असते. तर बघा, शस्त्रदहित श्राद्ध म्हणजे भाद्रपद कृष्ण चतुर्दशी या तिथीस ते घालत असतात. तर संन्यासी किंवा घर सोडून गेलेल्या व्यक्तींचे श्राद्ध कोणत्या तिथीस करतात? तर ही आपली 5वी शंकासुद्धा काही सेवेकऱ्यांना असते. तर अशा व्यक्तींचे श्राद्ध भाद्रपद कृष्णच्या द्वादशीला घालतात. आणि 6वी शंका किंवा प्रश्न असा आहे की पितरांची तिथी माहीत नसल्यास कोणत्या दिवशी श्राद्ध करावे? भाद्रपद कृष्ण द्वादशी किंवा अमावस्या, ज्याला आपण सर्वपित्री अमावस्या, या दिवशी सर्व पितरांचे ज्ञात अज्ञात श्राद्ध घालता येते. कारण नावामध्येच सर्व पित्री असं दिलेलं आहे. सर्व पित्री म्हणजे सर्व पितरांचे. तसेच ब्राह्मणास हिरण्यदान आणि अमावस्या मागणाऱ्या स्त्रीला शिधादान द्यावे. तर श्राद्ध घालताना नैवेद्य मंडल कसे घालावे असाही प्रश्न आहे. तर पाण्याचे गोल मंडल करून त्यावर नैवेद्याचे ताट मांडावे आणि अंगठ्याच्या उजव्या बाजूने म्हणजे अंगठ्याच्या बाजूने उलट्या दिशेने पाणी फिरवावे. आपण नेहमी देवाला नैवेद्य दाखवताना क्लॉकवाईज करतो. तर जेव्हा आपण पितरांना नैवेद्य दाखवत असतो तेव्हा अँटी क्लॉकवाईज करायचं असतं. कारण आपल्याला तो परतीचा मार्ग असतो म्हणून तो अँटी क्लॉकवाईज आपण करत असतो. म्हणजेच उलट्या दिशेने हात आपल्या जे अंगठा आहे तो अंगठ्याच्या बाजूने आपण पाणी देत असतो तेव्हा आपण तो अंगठा उलट्या दिशेने फिरवायचा आहे. तर अघोर पितरांच्या सद्गतीसाठी कोणती सेवा करावी? म्हणजे काही अघोर पितर असतात की ज्यांना सद्गती मिळत नाही, ज्यांची काहीतरी इच्छा अपुरी असते. तर हे असे अघोर पितरसुद्धा, तर त्यांच्या सद्गती त्यांना लाभावी यासाठी पितृस्तुती, बाह्यशांती सूक्त, तुष्टिकारक स्तोत्र वाचावे. तसेच दुपारी 12 वाजता एका पोळीवर थोडा भात, तूप, 5-7 काळे तीळ घालून खालील मंत्र दक्षिणाभिमुख बसून 1 माळ जप करून अंती त्या माळेचा स्पर्श त्या भातास करावा. यामुळे अघोर पितरांना देखील सद्गती लाभते. म्हणजे दक्षिण दिशेला आपण तोंड करून बसावे. त्यानंतर ते जो आपण नैवेद्य घेतलेला आहे भात आणि पोळीचा, त्यावर काळे तीळ घातलेले आहेत आणि दक्षिणाकडे बसलेला आहात आणि 1 माळ आपण जप करायचा आहे. तर तो जप असा आहे: मध्व सोमास्याधीना मदाय प्रमतो होता विवासते वाम बहिर्ष्मती राती ऋषिता गिरीशा यांत नास व्योपवाजे. हा मंत्र 108 वेळा जर तुम्ही म्हणून ती माळ जर तुम्ही स्पर्श केली त्या नैवेद्याला, तरीही आपल्या अशा अघोर पितरांनासुद्धा शांती मिळत असते. तर मातामह श्राद्ध म्हणजे काय, अशी एक नवी आपला प्रश्न आहे किंवा शंका आहे आणि त्याचा अधिकार कोणाला असतो? तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मातामह श्राद्ध म्हणजे आईच्या वडिलांचे श्राद्ध दौहित्र असते. ज्यांचे वडील जिवंत आहेत व आजोबा आईचे वडील जिवंत नाही आहेत अशा मुलांनाच दौहित्राचा अधिकार असतो. ज्या स्त्रियांच्या माहेरी भाऊ किंवा कोणी पुरुष नाही त्यांच्यासाठी आजोबा गेल्यावर 1 वर्षांनी दौहित्र करण्यास सुरुवात करतात. स्वतःचे वडील गेल्यास दौहित्र करू नये. दौहित्रेचा अधिकार नातवास 3ऱ्या वर्षापासून येतो. हे दौहित्र श्राद्ध पूर्ण स्वयंपाक करून करणे अधिक इष्ट होते.
नवरात्रीचा पहिला दिवस असला तरी देवीचा वेगळा स्वयंपाक करण्याची गरज नाही. पितृपक्षात 10वा प्रश्न असा आहे, पितृपक्षात पारायण करता येते का? तर पितृपक्षात कोणत्याही ग्रंथाचे पारायण शक्यतो करू नये. त्यांना पितरांना त्याचा लाभ होतो, पण आपल्याला त्याचा खूप त्रास होत असतो. म्हणून शक्यतो कुठलेही पारायण तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता, पण त्रास हा होत असतो. काही मानसिक, शारीरिक किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारचे त्रास होत असतात. त्याच्यामुळे जर तुमची इच्छा असेल तर स्वामींना मुजरा करून तुम्हाला करू शकता, पण शक्यतो करू नये, कारण खूप त्रासदायक होतो. त्यापेक्षा आपण पितरांची सेवा करा. पितरांसाठी तुम्ही पितृसूक्त वाचा, स्तुती वाचा, तर्पण करा, श्राद्धविधी ह्या सगळ्या विधी करा. पण शक्यतो 15 दिवस कुठलेही नवीन पारायण म्हणजे गुरुचरित्र असेल, नवनाथ असेल, श्रीपाद असेल, श्रीपाद चरित्र असेल, भागवत असेल, तर ते का करू नये? तर ते पितरांना त्याचा खूप लाभ होतो, पण आपल्याला खरंच खूप त्रास होत असतो. त्यामुळे तुम्हाला जर इच्छा असेल, तुमची तयारी असेल तर तुम्ही करू शकता. तर 11वा प्रश्न असाही आहे की दैनंदिन जीवनात पितरांची सेवा कशी करता येते? तर सकाळी उठल्यानंतर देवपूजेच्या आधी नित्यसेवा ग्रंथातील किंवा तुमच्याकडे जर काही दुसरे ग्रंथ असतील किंवा ऑनलाईन तुम्ही गुगलवरून प्रिंट्स काढले असतील तर त्यामध्ये पितृतुष्टीकारक स्तोत्र असते, बाह्यशांती सूक्त असते, पंचमहायज्ञ दररोज करावा. तसेच पंचमहायज्ञ म्हणजे काय? तर आपण कावळ्याला घास द्यायचा आहे, गाईला दिवसभरात तुम्ही खाऊ घालायचा आहे, एखादी पोळी घाला किंवा तिला हिरवा चारा घाला. त्यानंतर पक्ष्यांना तुम्ही खाऊ घालायचं आहे, कुत्र्यांना तुम्ही पोळी द्यायची आहे, तर किंवा घरात आलेल्या व्यक्तीला काही ना काही तुम्ही खायला प्यायला द्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण हे पंचमहायज्ञ करत असतो. आणि त्याबरोबर दर अमावस्येला हिरण्यदान करावे. तर हिरण्यदान म्हणजे काय? तर एक जानवं त्यामध्ये असतं, तर पेढे असतात, 1.25 पावशेर पेढे असतात, एक दक्षिणा तुम्हाला यथाशक्ती जी शक्य आहे ती दक्षिणा असते, इत्यादी ब्राह्मणाला दान करावे. तसेच दर अमावस्येला 1 किलो कोळसा आणि 3 नारळ घेऊन त्यावर 1 माळ महामृत्युंजय जप करावा व जवळपासच्या जलाशयात तो सोडून द्यावा. तर ह्या सर्व सेवा खूप महत्त्वाच्या ठरत असतात आणि आपल्याला त्यामुळे खूप असे लाभ होत असतात. तर पक्ष भाद्रपद मासातील कृष्ण पक्ष हा तेव्हाही करू शकतो. दुसरा पक्ष आहे पितृपक्षात श्राद्ध करण्याचे महत्त्व. पितरांसाठी श्राद्ध न केल्यास त्यांच्या इच्छा अतृप्त राहिल्यामुळे तसेच असे पितर वाईट शक्तींच्या नियंत्रणात जाऊन त्यांचे दास झाल्याने वाईट शक्तींनी त्यांचा उपयोग करून कुटुंबियांना त्रास देण्याची शक्यता असते. श्राद्धामुळे पितरांचे रक्षण होते, त्यांना सद्गती मिळते आणि आपले जीवनही सुसह्य होते. पितृपक्षात 1 दिवस पितरांचे श्राद्ध केले असता हे वर्षभर तृप्त राहतात. पितृपक्ष महालय पक्ष असंही म्हटलं जातं. तर व्यक्तीच्या मृत्यूनंतर आत्म्याला सद्गती मिळावी म्हणून श्राद्ध करणे हे हिंदू धर्माचे एक वैशिष्ट्य आहे. हिंदू धर्माप्रमाणेच बऱ्याच धर्मामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धती आहेत, पण पितरांच्या या श्राद्धाला खूप महत्त्व आहे. म्हणून श्राद्ध करणे हे हिंदू धर्माचे एक वैशिष्ट्य आहे. प्रतिवर्षी पितृपक्षातील कृष्ण पक्षात महाल श्राद्ध केले जाते. श्राद्ध करण्याचे महत्त्व, पद्धत तसेच श्राद्ध पक्ष हा शुभ कार्यासाठी निषिद्ध का मानला जातो यामागील कारणे सुद्धा आपण जाणून घेऊ. तर पितृपक्षात श्राद्ध का करावे? ह्या अशा महत्त्वाच्या गोष्टी आपण केल्यामुळे आपल्या पितरांना सुद्धा सद्गती मिळत असते. तर जेव्हा जेव्हा आपल्याला हे प्रश्न पडत असतात तेव्हा आपण नक्कीच ह्या गोष्टींचा म्हणतो ना लेखाजोखा पाहिला पाहिजे, ह्याचे महत्त्व जाणून घेतले पाहिजे. तसेच या श्राद्धामुळे किंवा ह्या आपल्या तर पहा आपल्या कुठल्याही श्राद्धासाठी ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतात त्याही आपण जाणून घेऊया. तर श्राद्ध नेमके कधी करावे? स्थानिक सूर्योदय वेळ, प्रातःकाळ समाप्त, संगव काळ समाप्त, माध्यान्ह काळ समाप्त, अपराह्न काळ समाप्त आणि स्थानिक सूर्यास्त वेळ अशा वेळी आपण करू शकतो. तर पहा, ज्यांना आपलं गोत्र माहीत असेल श्राद्धाच्या वेळी तर त्यांनी आपलं गोत्र कश्यप गोत्र सांगितलं तरी चालेल. तर गरुड पुराणातील 12व्या अध्यायात 70 आणि 71 क्रमांकाचा एक श्लोक आहे, तो असा: तस्मात् पुत्रेण कर्तव्य षोडशत्र यम भूतर्वो
कुरुते पत्नी तस्या श्रेयो रणं नकं संपरैतस्य या पतु कुरुते चोर्ददेहिकं शयाहं पाक्षिकं श्राद्ध सा सती त्युच्यते मया. याचा अर्थ असा आहे, जिला संतान नाही तिने पती हयात नसताना स्वतः श्राद्ध केले तरी चालते. वडील हयात असताना पुत्राची आजोबा पंजोबा यांच्यासाठी तीर्थश्राद्ध करायची इच्छा असेल तर त्याने त्यासाठी पित्याची परवानगी घ्यावी. पित्याच्या परवानगीशिवाय ते श्राद्ध करू नये असंही सांगितलं जातं. तर ह्या पितरांच्या बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत नसतात, तर त्या थोड्याशा माहीत करून घ्याव्यात. जशा यथाशक्ती यथाभक्ती ज्या ज्या गोष्टी जमेल आपण नक्कीच आपल्या पितरांसाठी करावेत. तर झालेली सर्व सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते. आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशीच छान छान माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवायचा प्रयत्न आपण करूयात. तर झालेली सर्व सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते. सरिता 24 स्वामी आणि स्वामी इच्छा या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.